माझी गाडी पोलिसांनी पकडून नेली. म्हणजे कशी ते बघा. आज मला वेळ होता म्हणून म्हटलं की वटपौर्णिमेचं आपण सामान घेऊन यावं, म्हणजे की पूजेचं. मला जास्त काही घ्यायचं नव्हतं, पण हे घेतलं पाहिजे लवकर, कारण नंतर आमच्या इथं थोडंसं महाग लावतात आणि गर्दी पण होते. गर्दी पण मंडईमध्ये वगैरे जास्त राहते, म्हणून मी घ्यायला गेले. तर हे सगळं घेतलं. हे घेते फुलं घेतली. फुलं पण मला जास्त नको होती, मी जास्त आणून ठेवत नाही, पण घ्यायची होती मला. देवाला पण होतील आणि वटपौर्णिमेला पण होतील म्हणून. बाकी मला वाती वगैरे पण घ्यायच्या होत्या. या सगळ्या घेतल्या आणि छान सगळं मला मटेरियल मिळालं. एका गाड्यावर मला ही ओली खजूरसुद्धा भेटली आणि तीसुद्धा मी अर्धा किलोची घेतली. आणि घरी जायला बघते तर गाडीच सापडली नाही. मग त्यानंतर तिथले सगळे ते लिहून ठेवतात ना कुठल्या चौकातली व्हिडिओ वगैरे, तर माझी तिथं गाडी पोलिसांनी पकडून नेली होती. फक्त 2 मिनटासाठी मी लावली होती आणि माझी गाडी नेली. मग काय पर्याय नव्हता. मग रिक्षा केली आणि रिक्षाने मी जिथं गाडी अलका चौकात उभी करतात ना, तर तिथं जाऊन घेतली. आणि काय सुचतच नव्हतं, म्हणजे पहिल्यांदा असं झालं होतं, म्हणजे इतकं टेन्शन आलं होतं. आणि मग गाडी घेतली आणि तिथं त्यांना दंड पण भरला थोडासा म्हणजे भरपूर असा घेतला. 786 रुपये घेतला. तो घेऊन मी घरी आले. तर इथं आजोबांचं आणि नातीचं चाललं होतं चिकन लॉलीपॉप करायचं आणि करून खायचं. आणि किती छान असतं ना आजोबांचं आणि नातीचं असं नातं. आजोबांना खूप आवडतं आमच्या तिला स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून घालायला. आणि आज त्यांचा असा प्लॅन होता की चिकन लॉलीपॉप करायचं, म्हणजे तिला खूप आवडतं आणि तिला जे आवडतं तेच करत असतात. आम्ही शक्यतो तिला बाहेरचं पिझ्झा बर्गर वाटेवर काही असं, घरी बिस्किट पण जास्त नसतं माझ्या, असं काहीच देत नाही. काय असेल ते हेल्दीच देतो आणि ती कधी मागत पण नाही की बिस्किट दे वगैरे वगैरे. कधी बाहेर फिरायला गेलो तर त्यावेळी देतो, पण असं घरी असताना आम्ही काही देत नाही. असंच तिला हेल्दी काहीतरी करून घालत असतो आणि ती पण आवडीनं खात असते. कधीच हट्ट हा प्रकार करत नाही ती. आणि इथं ते बनवत होते. फ्राय करणार आहोत. गॅस कमी कर बाबू. असे छान
इथे आहे. मस्त बघा कशी असं त्यांचं कुरकुरीत चिकन छान लॉलीपॉप झालेली आहे. बनवलेलं आहे. मी जास्त चिकन मटण करत नाही, त्यामुळे तिला असं शक्यतो तिला स्वतःच करून भरवत असतात आणि ती पण खूप आवडीने खात असते. त्यामुळे त्यांना आजोबांना पण असा आनंद होत असतो तिला करून घालायला. पण नेहमी चिकन मटण करताना मी मदत करत लॉलीपॉप असे असते बघा कुरकुरीत त्यांना, कसे कारण मी छान खात बघा नाही कसे म्हणून दिसतात असं नाही मस्तपैकी. की हा बनवत हा नाही, हा बनवायला सगळी खूप मदत मीच सुंदर. करत असते. तर किती गरम छान गरम तिने आहे. बनवलेला आहे आणि हे कसं बघा झालेलं आहे पहिला टेस्ट करून मग तिला खायला घालतात आणि ती कसे पण खूप कुरकुरीत आवडीनं भाजलेले खाते आणि आहेत. मला पण सांगते, आई हो. खूप छान झालेलं आहे, तू पण जरा खाऊन बघ, आता तुला पण प्रिन्सेसला आवडेल, आमच्या असं पण तीवर खुशात तू म्हणत खास असते. बघून थोडं तर चला आता मी आणलेलं सामान जागोजागी ठेवते. बरंच काय काय आणलं होतं. ही बघा खजूर तुम्हाला दाखवलेली आहे. ती खजूर मी आता जास्त शक्यतो आम्ही आणत नाही घरी, पण मला यावेळी का आणावीशी वाटली माहिती नाही, म्हणून ती खजूर पण घेतली आणि खूप छान लागते. मी आधी पण खाल्ली होती, मला माहिती होतं टेस्ट छान असते ते. तर मी अर्धा किलो घेतलेली आहे. फुलं घेतलेली आहेत, म्हणजे पिशवीतलं सगळं मी आता काढून फुलं वगैरे मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. खाऊची पानं पण म्हणजे बेडाची पानं पण फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि बाकीचं वाती वगैरे सगळं व्यवस्थित जागेवर ठेवणार आहे. आणि माझ्याकडे 2 फ्रीज आहेत, तुम्हाला मी पुढे दाखवतेच. एक फ्रीज मला खेळ पैठणीचा नसतो का खेळ, त्याच्यामध्ये मला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा होता आमच्या इथे आणि तिथं मी पहिली मानाची मानकरी मीच होते आणि पहिलं बक्षीस होतं फ्रीज. म्हणजे मी काही असं बक्षिसासाठी गेलेच नव्हते, पण मला माझी फ्रेंड होती, तिने खूप मला फोर्स केला की जा, तुमच्यासाठीच खेळ आहे, तू का जात नाही म्हणून. तर मग मी गेले आणि खेळले सगळं आणि शेवटी माझाच पहिला नंबर आला. म्हणजे मी जात नव्हते खेळायला आणि मलाच मिळालं बक्षीस. त्यानंतर हे स्वामींचं फेवरेट हिना अगरबत्ती मी आणलेली आहे आणि हे मला माहिती नव्हतं की स्वामींचं चित्र वगैरे आहे त्या पुड्यावर. तर मी आणलेलं आहे स्वामींच्यासाठी म्हणून. तर बघूया आता लावून, संध्याकाळी मी लावेल देवापुढे आणि संध्याकाळी लावल्यानंतरचं पण तुम्हाला मी दाखवते. तर तुम्ही हा वापरलेला आहे का अगरबत्तीचा पुडा, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर बाकीच्या शेवया पण संपलेल्या. मला वटपौर्णिमेला गूळ आणि डाळ पण लागणार होते, म्हणजे मी पुरणपोळ्या करत असते म्हणून ते पण मला आणायचं होतं, तर ते पण घेतलं मी. आणि हा गूळ ना मला इथं पुण्यामध्ये एका ठिकाणी सेंद्रिय चांगला मिळतो म्हणून मी तो तिथंच घेत असते. बाकी ठिकाणचा गूळ मला मिक्स केलेला असा पांढरा शुभ्र वगैरे नाही आवडत, थोडासा काळपट असतो ना, तो सेंद्रिय असतो. म्हणजे सेंद्रिय असतो असे म्हणतात, पण सेंद्रियच गूळ आम्हाला आवडतं, त्याच्यावर लिहिलेलं पण असतं. त्यानंतर नाचणी पण आणली होती जराशी, भाकरी वगैरे किंवा ज्याला मुलीला आम्ही सगळ्यांना लाडू वगैरे करून खातो किंवा मीठ टाकून त्याचं नाचणीची आंबील वगैरे करतो. तर तिथं सगळं सामान तर काढून झालेलं आहे. आम्हाला बाहेर पण जायचं आहे 2 दिवस, म्हणून मी पटकन आणायला गेलते, पण गाडीनं असा घोळ घातला होता. आता हे सगळं मी लावून घेते आणि बिस्किट पुडे वगैरे मी आणलेली आहेत, ते आम्हाला बाहेर जायचं आहे म्हणून. तर घरी खायला मी बिस्किट वगैरे अजिबात कधीच खरेदी करत नाही. 2 दिवस फिरायला जायचं असेल तर काय तरी असावं खायला, म्हणून ते आम्ही बिस्किट पुडे किंवा अजून काहीतरी घेऊन जातो. तर हे माझ्याकडे 2 फ्रीज आहेत तुम्हाला म्हटलेलं. आज एक किचनमध्ये आहे आणि एक मधल्या घरात आहे आणि लवकरच मी तुम्हाला होम टूर पण देणार आहे माझी. आणि हा छोटावाला फ्रीज आहे, तो इथं ठेवलेला आहे, त्यामुळे भरपूर सामान मी आणू शकते स्टोरेज करण्यासाठी. बाकी इकडच्या ह्याच्यामध्ये पण माझं बरेच ड्रायफ्रूट्स वगैरे पण आहेत, ते पण ठेवलेलं आहे. तर आता ही खजूर मी बाकीचे सामान सगळं ठेवलेलं आहे, तर खजूर थोडीशी आता धुणार आहे आणि मला खाणार आहे. इतकी सुंदर होती ना, मी खाऊन पण बघितली, एक नंबरची गोड होती, अजिबात तुरट असते बघा, अजिबात तुरट वगैरे नव्हती. आणि इथं बघा ही पिशवी अडकलेली आहे, त्याच्यावर खेळत बसले मी. तर तुम्ही पण ही अशी खजूर आणता का आणि तुम्हाला आवडते का? मला तर खूप आवडते. बाकी सगळं माझं झालं, 4चा चहा पण झाला पिऊन.
आणि हिला ग्राउंडला सोडायचं होतं म्हणून आता चेंज करून ग्राउंडला सोडलं. आणि पावसाला तर पत्ताच नाही. अख्खा जून महिना संपल्याच जाणार आहे तरी पाऊस पडलेला नाही. काही कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचे खूप हाल होत असतं. खूप वाईट वाटतं पाऊस नाही आहे तर पडला पाहिजे. तर आता दिवाबत्ती करणार आहे देवासमोर आणि हे अगरबत्ती पण लावणार आहे संध्याकाळच्या वेळी. तर आता मी लावते आणि लावल्यानंतर इतका सुंदर वास येत होता आणि खूप वेळ पण ती अशी लावलेली म्हणजे पेटलेली राहिली होती आणि माझ्या मुलीला आल्यावर पण वास खूप आवडला. तर चला बाय.